6 दिवसपर्यंत चलत आलेले अखंड शिवनाम सप्ताहाचा प्रसाद कार्यक्रम। प्रसाद म्हणजे काय? फक्त खीर बुंद्या हा हे प्रसाद समजू नका। हे प्रसाद पाहिजे तुम्हाला पोटाला किती अवश्य प्रसाद आहे, डोक्याला सुद्धा अवश्य आहे गुरुज्ञान। गुरुज्ञान गुरुच्या ज्ञान मानव जेवण फार अवश्य आहे। त्याच्यामुळे सांगणार जेवणचे 2 प्रकार आहे। बोलू नका शांत बसा। पोटाचं जेवण, दुसरा डोक्याचं जेवण। पोटाच्या जेवणसाठी चोरी करावं लागते, लबाड बोलावं लागते, काम करावं लागते, गर्मीमध्ये बसावं लागते, शेताकडे जावं लागते, व्यापार करावं लागते, हे लागतं का नाही? त्याच्यामुळं पोटासाठी एवढं करून सुद्धा आता तुम्ही जाऊन अमृत बुंद्या गिंद्या खाते, भरपूर खाते, खाल्यानंतर अजून 2 तासाला भूक लागते। तुम्हाला लागतं का नाही? तुम्हाला सांगतो जगद्गुरु महासंगीत काशीच्या जगद्गुरु 1 दिवस नाही 4 दिवसाने त्या डोक्याला जेवण दिले। या जेवण जन्मपर्यंत विसरायचं नाही, जन्म विसरायचं नाही, लक्षात घ्या। 1 दिवस जगद्गुरु मिळणारा पाहिजे, कष्ट आहे का नाही? हा गुरु देण्याचे कष्ट आहे, भेटल्यानंतर भरपूर फळ तुम्हाला भेटणार। 4 दिवस मध्ये तुम्ही एवढा लोक सद्भक्त लोक समोर बसून महाज्ञानी काशी महासनीजी जे ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात भरले। आता भरले का नाही? मानव जन्म पवित्र करून घ्यावा लागते। मानव पवित्र होणारा पाहिजे तर कुठं जावं लागते? गुरुकडे जावं लागतं। गुरुकडे जाण्याशिवाय मानव जन्म उद्धार होऊ शकत नाही। परंतु जाणारा पाहिजे जावं लागते, मन शुद्ध ठेवून जावं लागते, भावना चांगलं करून जावं लागते, विचार चांगले करून गुरुकडे जावं लागते। मनुष्य एकच सांगत तुम्ही लक्षात घ्या, आमचा पवित्र जन्म स्वार्थक होणारा पाहिजे तर, मानव जन्म शुद्ध होणारा पाहिजे तर पहिला आशा सोडावं लागते। आशामुळे सर्व भांडण आहे, आशामुळे एवढं भांडण चालू आहे, आशामुळे एवढं सर्व बोलायचे, चोरी करायचे, काय काय काम चालू कशामुळे? आशामुळे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो निराशा भावना आमच्याकडे पाहिजे। पहिला गुरुकडे जावं लागतं। किती बी आमच्याकडे जन्म असो, पैसा असो, बेकार भारी असो, त्याला गुरु पाया पडावं लागते। गुरुच्या पाया पडाशिवाय आम्हाला मानव जन्म उद्धार होऊ शकत नाही। आमच्या डोक्या गुरुच्या पाया लागावं लागते। कवा आमच्या डोक्या गुरुच्या पाया लागले मानव जन्म पवित्र होणार, पावन होणार, त्याशिवाय मानव जन्म होऊ शकत नाही। त्याच्यामुळे गुरुला कनेक्शन पाहिजे आम्हाला। मी काल गुरुवार शांतीला गेलो होतो लातूरला। किती खर्च केले त्याने? 15 कोटी रुपये खर्च करून घर बांधलं होतं। किती? 15 कोटी खर्च करून घर बांधले। एवढं खर्च काय केले महाराज म्हणलं तर, तुम्ही खाली फरशी घालते ना, त्या फरशीच्या संदामध्ये सोनं टाकलं तुम्ही। हा सुंदर घर केले। त्या घरामध्ये पाईपलाईन करते, पाईपलाईन कुठं कुठं बाथरूमला, किचन रूमला सगळं पाईपलाईन करते नळाचे। ते पाईप कसले होते? चांदीचे होते। तोटी तर बंद चालू करत चोटी, ते तोटी सोन्याचं होतं। खरं बघितलं मी डोळ्यापासून, मला बोलणं गेलं तुम्हाला। सोन्याचं तोटी होतं। हे सर्व घर बांधलेले आहे, घरचे वासू फांती ठेवले, उद्घाटन ठेवले। कसं ठेवले? कोण तर रेबीन कट करणार, कोण दूर लावणार, जे पद्धती ठेवते। तुम्ही पद्धती काय ठेवली माहिती का? मेन दरवाजला गेट होतं ना, गेटला एक चांदीचे पाईप, सोन्याच्या तोटी, एक नळ केलं होतं। नळला पूजा करायचे, चालू करायचे, पाणी येते, ते घरचे उद्घाटन म्हणून केलं होतं। त्याने तयार केलं सगळं पूजा सामान। बनसुडे साहेब, आपले सावकार, आम्ही भरपूर लोक तिचं उद्घाटन गेल्यानंतर नारळ फोडले, पूजा झाला, नळात चालू करायला सांगितलं मला। बनसुडे साहेबला नळात चालू करायला सांगितले, नळाला हात लावले फोटो काढण्यासाठी आपल्या हवा
आपले मोठी साहेब आपले सगळे पत्रकार मंडळी चालू केले. पाणी पडल्यानंतर बटन मारायचे, फोटो काढायचे, म्हणजे रेडी थांबले सगळं. कमीत कमी 100 फोटोदार थांबले. सावकाश आमचे बनसोडे सावकार मिळून नळ चालू केले. ते नळामध्ये पाणी आले नाही. किती अपमान झाला. ते सावकार म्हणले, घरचे मालक म्हणले किती खर्च केले मी, 15 कोटी रुपये खर्च केलं तरी सुद्धा अपमान झाला. नळ पाणी आले नाही म्हणून सग धडपड करलेला. लोक कामगार लोक वर गेले, बघितले, सगळ्याकडे केले. पाईपलाईन बरोबर आहे, कुठे पाईपलाईन कट वेळाकडे गेले, बरोबर झालं, सगळं बरोबर होतं. त्यावेळेला आमच्या महादेव शिवाचा वेगळा बसण्या फार हुशार आहे. आता कीर्तन सांगितलं बघा, तरी हुडकत वर गेले. वर जाऊन पाणी बघितले, टाकीमध्ये पाणी आहे. पाणी का बरोबर न गेले, नळ बरोबरी आहे, त्याच्या वाल बरोबरी आहे, सगळं बरोबर आहे, पाणी का बरोबर न गेले म्हणून मागा गेले. मागे काय झालं माहितीये का, ते टाकीला पाईपला कनेक्शन दिलं नाही. येतं का पाणी. अरे तुम्ही सोन्याचा पाईप घाला, चांदीचे घाला, प्लास्टिकचे घाला, पेपरचे पाईप घाला, कसलं बी पाईप घाला, ते पाईप मध्ये पाणी येणारा पाहिजे तर कनेक्शन पाहिजे. कनेक्शनशिवाय पाणी हे शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. असं सांगत तात्पर्य तुम्हाला सांगा माहिती का, गुरु म्हणून टाकी आहे, पाईप म्हणून शिष्य आहे. ते ज्ञान तुमच्याकडे, गुरुच्या ज्ञान तुमच्याकडे येणारा पाहिजे तर गुरु शिष्याला कनेक्शन पाहिजे. कनेक्शनशिवाय ज्ञान तुमच्याकडे येऊ शकत नाही. आता तुम्हाला बघा, एवढा पुण्य कार्यक्रम, पवित्र कार्यक्रम, आम्ही 5051 लोकांचे संकल्प केले होतं. केलं होतं का नाही. सगळ्याकडे सांगितलं 5000 लोक बसायचे, 5000 लोकांना बसायचे. बनसूर साहेबांना म्हणलं मी, साहेब सावकारला सांगितलं, साहेब एवढा मोठं मंडप मारणार आम्ही, 5051 लोकांना पाण बसायचं, 5000 लोकांचा एस्टिमेट काढून बाकी लोक एस्टिमेट मंडप मारणार आहे. मंडपचे पैसा तुम्ही द्यावा लागतोय. बनसोडे साहेब काय म्हणले, मिठी सगळं काय म्हणले, मंडपचे नाही, तुम्ही कशाचे किती द्या म्हणते, एवढा निधी तयार आहे, तुम्ही सप्ताह करा बरं म्हणलं. मागा थांबून तुम्ही सहकार दिलेली आहे. त्यांच्या सहकारामुळे या कार्यक्रमात यशस्वी झाला म्हणून खरं तुम्हाला सांगतो. सांगून लोकांना सांगावं लागतं. आपण राजकीय सांगतो ते समजू नका, मला राजकीय पाहिजे नाही, तरी सुद्धा सहकार्य केले लोकांच्या नाव सांगावं लागते. सांगाशे माहिती होऊ शकत नाही. 5000 लोकांचा संकल्प मी केलो तरी सुद्धा पहिल्या दिवशी फक्त 500 लोक होते साहेब. पहिल्या दिवशी 5 लोक बसले होते. मला वाटले गेले आमचे कार्यक्रम म्हणलं मी. 10 लोक मला धोका दिला म्हणलं मी. उदगीरच्या महिला मंडळ धोका दिला म्हणलं मी. खरं म्हणलं का सांगतो तुम्हाला, मला मन लागलं नाही. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बघितलं, आमचे पत्रकार मंडळ म्हणले, आप्पा तुमचा संकल्प 5000 नाही 6000 लोक बसले म्हणून सांगितलं. खरं सांगतोस, मला जीवन स्वार्थ झाला म्हणून सर्वांना मी खरं आमच्या शब्दाला मान देऊन तरी सर्वांना एवढा ऊन मध्ये, एवढा उन्हात, एवढा उन्हामध्ये घर बाहेर यायची परिस्थिती नाही. आता मला कळतं सगळं. तर उद्या थोडे लोक म्हणले गाडी करायची आपण म्हणले, मी म्हणलं ये गलीला सण चांगलं होत ना, काय तरी तो वॉकिंग होते, व्यायाम होते तुम्हाला, असं म्हणून विचार सांगितलं. तर सर्वांना खरं मला किती सांगितलं तुमचं तारीख कमी आहे. एवढ्या ऊन मध्ये
आपल्या शब्दाला मान देऊन जगद्गुरु महासमितीच्या आशीर्वादासाठी तुम्ही सर्वांना आले. खरं खरं वाटते हर दिवसाने आशीर्वाद तुम्हाला सर्वांना हर दिवसाने बरोबर आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. हा दिवसांचा फार शक्ती आहे. मी पहिला आमच्या मनसूर सर सावकार सगळं आमच्या तिथे स्टेजवर होतं. उदगीरमध्ये यात्रा त्यांनी संकल्प केले मी हरीश मंदिर काढायचं म्हणून बांधकाम करून शिलामंडप करून सोन्याचा कळस चढायचं संकल्प केलं. आज खरं सोन्याचा कळस बसले. खरं वाटलं आनंद हरी स्वामी तुमच्या आत हरी स्वामी आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. जगद्गुरूचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. खरं वाटलं आमच्या महिला मंडळ आपल्या कमिटीच्या सद्भक्त मंडळ आमच्या युवक मंडळ किती तालुक्याला कमी आहे. आमच्या युवक मंडळ बघा रातभर 24 घंटा स्वतः काम सोडून तुमच्या जेवण वाढायचं तेवढं नाही. मटार काय कामाचं आता नाही. वर दिवस 3 से 5 से 20 रात्री 12ला हाक मारून येणारा युवक मंडळ म्हणजे आमच्या हरी स्वामी गल्ली युवक मंडळ. फार हरी स्वामी गुरुवार विश्वाभक्ती ठेवून आमचे युवक मंडळ एवढं सेवा करू लागलं. आमच्या महिला मंडळ एवढा सर्व भक्ती भावातून सर्व गल्लीचे आमच्या हरी गल्ली म्हणा सर्व उदगीर नगरीय एका गल्ली नाव माहिती नाही तुम्हाला असं वाटणार को सर्व महिला मंडळ म्हातारी असो लहान असो थोर असो सर्वांना आमच्या कार्यक्रमात विश्वास भक्ती श्रद्धा ठेवून या कार्य यशस्वी करायला मी कारण नाही. या कार्य यशस्वी होणारा पाहिजे तर तुम्ही कारण तुम्हाला श्रेयस भेटणारा पाहिजे आम्हाला नाही. उदगीर नगरला श्रेयस भेटू द्या. हरीशना आशीर्वाद जगद्गुरू आशीर्वाद तुम्हाला भेटू द्या म्हणून सांगून आता उशीर झाला. तुम्हाला जास्त न बोलत आज सांगता कार्यक्रम आहे. एवढं सुंदर कार्यक्रम आणि अपेक्षेपेक्षा जास्त काल तर नेणगी बघून महासमिती काशी जगद्गुरू म्हणले शंभलिंग शिवाचार्य महाराज या उदगीर कैलास दिसून आले. उदगीर कैलास दिसून आले. किती सुंदर नेणगी करून आले बघा. किती बाई लोक आहे भक्त लोक आहे किती सद्भक्त लोक हरी स्वामीजी नावावर उत्सव करलेलं आनंद वाटलेलं. खरं जगद्गुरू मला सांगितले शंभलिंग महाराज फार आनंद झाला म्हणलं. मी म्हणलो महासमिती आमच्या एकाचं नाही तुमच्या सर्वांच्या आपल्या सद्भक्ताच्या सहकार फार महत्वाचे आहे. आपले आज अन्नदान केलेले आपले निलेश बालाजीराव पाटील श्रद्धा निलेश पाटील त्याला मी विचार सुद्धा केले नाही. हो घरी जायचं काय तर धान देते का अनुदान विचार करायचा विचार केलो तर कसं करायला माहिती नाही. स्वतः सुभाषला फोन केले आप्पाला मी भेटणार म्हणले. सुभाष म्हणले फोन करा म्हणले लगेच आमचे सुभाष बंधुरे तुम्ही बेगा आले असं अन्नदान कार्यक्रम करायचं आमचे अन्नदान ठेवायचं म्हणले. करा म्हणले कवा करायचं तुमची इच्छा आप्पा तुम्ही कवा करा तेव्हा करतो म्हणले. ठीक आहे 8 दिवस हो 8 दिवस करतो म्हणले. 8 दिवस अन्न खर्च म्हणलं असं खर्च किती म्हणलं. मी म्हणलं 5 लाख रुपये खर्च होते म्हणलं. लगेच 1 तास मध्ये 5 लाख रुपये घेऊन अन्नदानच्या आधी सेवा तुम्ही केलेली आहे. फक्त एवढं सेवा केली लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो पैसा देणारे भरपूर आहे. तुम्ही काय केलं माहितीये का स्वतः 7 दिवस सरकार 7 दिवस सुद्धा अन्नदान अन्न वाढायचे ताट सुद्धा आता प्रसाद ताट दिलेले आमचे निलेश पाटील त्यांच्या भरपूर सेवा केलेली आहे. त्यांच्या त्याला सद्गुरूच्या जगद्गुरूच्या आशीर्वाद हरी स्वामी आशीर्वाद त्याला भेटू द्या म्हणून सांगून आता सर्वांना भरपूर तुम्ही सहकार केले. जास्त न बोल आमच्या प्रयत्न तुम्ही ऐकलेली आहे. आता तुम्हाला ऊन नाही भरपूर तरी सुद्धा आता विशेष म्हणजे तुम्हाला सर्वांना उठी भरायचे कार्यक्रम उठी भरायचे पिशवी तयार केले.
हाऊदिसांच्या पोटे गुरुच्या पोटे घालून तयार केले, त्याच्यामध्ये मोठेश हाऊदिसांची एक मूर्ती आणि प्रसाद ठेवलेली आहे. ते काय करतो म्हणजे कोण कोण पोते पाडले त्यांच्या हातात देतो. तुम्हाला त्याची सगळं गर्दी करते, कोणाला करू कोणाला सोड असं होतं. त्याच्यामुळं कोण कोण करतो करून मी पोती पाळलेली आहे. आज घ्या उद्या घ्या, कधी गडबड करू नका, गर्दी करू नका. कोणाला न भेटलं तर मठाकडे या, मी अजून देतो, परंतु भांडण करू नका. मला दिले नाही, मला पावती आणले तर काय कोणी असं करू नका. आम्ही फक्त ओटी भरायचे म्हणजे आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद हळदी सामने सर्वांना देऊन टाकले त्याने सर्वांना असं ते विचार महत्वाचे नाही, परंतु मी दिलेल्या धान त्या पवित्र कार्यक्रम पोहोचवली आहे. या तुम्ही उदार हातातून दिलेली धान आमच्या कार्यक्रमात अन्नाला पोहोचवली आहे. सर्व बघितलं तुम्ही. या कार्यक्रमाबद्दल सर्वांना विश्वास ठेवा. कोणी असं गर्दी करू नका, जेवायला सुद्धा गर्दी करू नका. दुसऱ्या गावचे आले शिष्यमंडळ भरपूर, कर्नाटका, तेलंगणा, महाराष्ट्र सगळ्याकडून कर्नाटकडून शिष्य लोक आलेली आहे. ते सहकार करा, ते जाणार आहे त्याला जेवण करू द्या. तुम्ही त्या बसा, समाधातून करा. आता कार्यक्रम काय नाही, सर्व कार्यक्रम झालेले आहे. अजून एक उद्देश आमच्या उदगीर नगर बनसोडे साहेब सहकार तुमच्या हातातून उदगीर नगर जिल्हा होणारा पाहिजे. काय पाहिजे? जिल्हा होणारा पाहिजे. जिल्हा व्हायला पाहिजे. मला मराठी चांगलं आहे ना, तुम्ही कळून घेतो सगळं, मला माहिती आहे आमची मराठी. आमच्याकडे तुम्ही असं सांगितलं, आमच्या कन्नड आमच्या मराठी म्हणजे याला मग शिबजी म्हणून सगळं मिक्स येते. व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे आमचा संकल्प आहे जिल्हा आमच्या उदगीर नगर जिल्हा होणारा पाहिजे. तर काय करावं लागते? बनसोडे साहेबाला आशीर्वाद करावं लागते. तेव्हा जिल्हा झाल्यानंतर उदगीरला 5 जगद्गीरला आणून उत्सव करायचे संकल्प आमच्या सर्व मंडळीचे आहे. लक्ष घ्या. सांबदेवी नमः. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, सद्गुरु हौदी स्वामी महाराज की. आपल्या बनसोड साहेब का वर्णन करतो म्हणजे बनसोड या उदगीर नगर पूर्ण नवीन करून टाकलेली आहे. कोणाला विचारा, ते जोरेल पाटील विचारा, सगळ्याला विचारा. उदगीर नगर किती जुना होतं. सरकारचं सगळं बांधकाम सगळं नवीन करून टाकलेले आपल्या बनसोडे साहेब. कशामुळे तुम्ही आशीर्वाद केले म्हणून तरी केलेली आहे. तुम्ही कुठं करत होतं? तुमच्या सर्वांना त्याला आशीर्वाद केलेले आहे. ते आशीर्वादमुळे आज उदगीर नगर नवीन झालेले आहे. त्याला आशीर्वाद करा. उदगीर नगर जिल्हा होणारा पाहिजे म्हणून आपल्या तुम्हाला सांगून सर्वांना काम करणाऱ्या लोकांना सहकार करावं लागते. कोणी करो, आम्ही करो, तुम्ही करो, कोण करते ते लोकांना सहकार करायचे काम आमच्या तुमचे आहे. चांगलं काम होत असेल तर काम करेल असं करायचं. तसं आम्ही तुम्ही सर्वांना कामासाठी प्रयत्न करू ना. मला दुसरा एक विषय बनसोडे सारे सांगितलं आता तुम्ही लिस्ट तयार करा, लोकांना तयार करा. काशी, अयोध्या, इलाहाबाद या 3 ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे जबाबदारी मला दिलेली आहे. पहिला टप्प्यामध्ये 1200 लोकांना घेऊन जायचे विचार तुम्ही सांगितलेले. 1200 लोक जाऊन काशीमध्ये 3 दिवस शिवपाठ सप्ताह करायचे. 3 दिवस सप्ताह करून अयोध्या बघून इलाहाबाद संगम स्नान करून वापस यायचे. तुमचे सर्व खर्च काय लागतं तुमचे राहायचे जाणं येणं सगळं कर. बनसोडे साहेब किती लागतं सर्व तुम्ही सहकार करतो म्हणले. तुला म्हणले मी काशीमध्ये हा कार्यक्रम करायचा असेल तर काशीमध्ये सन्निधी जगद्गुरू महासन्निधी काशीमध्ये राहायला लागते. त्या दिवशी आपल्या बनसोडे साहेब सावकार सर्व मंडळी काशीला यावं लागते. तेव्हा मी घेऊन जाणार. मला जेव्हा येवं म्हणजे म्हणायचं म्हणा त्यांनी यावं लागतं काशीमध्ये. माझं टाळी वाजा वाजत काय म्हणा अजून खूप जास्त प्रसाद खायचे. हा तर सर्वांना याला होऊन दिले.
आता सर्वांना नाव द्या, लिस्ट करणार, सगळं देऊन द्या. जबाबदारी कार्यकर्ता पुढले बघा कसं फळ भेटले. लक्षात घ्या, 6 दिवस गुरुच्या सेवा केले, गुरुच्या प्रसाद घेतले, ते फळ काय तुम्हाला वृक्षात घासी भेटलेलं, घासी भेटलेलं कशामुळं? गुरुच्या फळ केल्यामुळं, गुरुच्या सेवा केल्यामुळं. त्याच्यामुळं गुरु सेवा करायला लागते, देवाच्या सेवा करायला लागते. काय घेऊन जायचं नाही, येताना खाले जाताना खाली मध्यंतरी उभं भांडण आहे. हाय का नाही? आमच्या तुमच्या आमच्या तुमच्या आमच्या जागा आहे, आमच्या जागा आहे, आमच्या घर आहे, आमच्या नवरा, आमच्या बायको, आमच्या मुलगा, आमच्या मागे उभे म्हणायचं म्हणून बसायचे. जाताना खाली हातातून जायचे, सगळे तो सोडून जायचे. काय घेऊन जायचं? मला घेऊन जा, तुम्ही घ्या, कोणी घेऊन जायचं नाही. जाताना फक्त घेऊन जायचं. काय माहिती का? गुरुच्या आशीर्वाद एवढं घेऊन जायचं, दुसरं काही घेऊन जायचं नाही. तुम्ही सर्वांना आता किती सांगितलं कमी आहे. सर्व मेळा मंडळ, युवक मंडळ, आपले आलेले सर्व शिष्य मंडळ फार लांब लांबून आलेले आहे. आमचे पडसावडे, साडेश्वर, इकडं डोणगाव, रंगाव, किती गावाचं नाव सांगू नये, सर्व आले आमचे शिष्य मंडळी, सद्भक्त मंडळी. सर्वांना सद्गुरूचा आशीर्वाद. आम्ही काही असं धर्म कार्य केलं तर तुम्ही सहकार्य करा. आम्ही करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून तुम्हाला सांगून, जगद्गुरु महाराज समिती आम्हाला तुमचा आशीर्वाद करून, तुम्ही असे मला करून एक दिवस तुम्ही आले. जगद्गुरु तुमच्यासाठी 4 दिवस तुम्हाला त्यांचे आशीर्वाद केले आहे. तुमचं भाग्य आहे, तुमचं जीवन पवित्र झालं. आणि त्या सद्गुरू जगद्गुरू सुद्धा आम्ही अनंत कोटी प्रणाम करून असंच आमच्यावर, आमच्या शिष्यावर, आमच्या उदगीर नगरीवर असंच तुम्ही आशीर्वाद करा म्हणून त्यांच्या पायात खेळून अर्पणा करू आमच्या 4 शब्दाला. आणि पेक्षा पहिला मी सांगतो, आता पत्रकार मंडळाचा सत्कार झाला. सर्व मंडळ सत्कार करत पत्रकार मंडळ. खरं म्हणजे मी 15 वर्ष झाला उदगीरला येऊन. खरं या वर्षी या कार्यक्रमाला मनपूर्वक सेवा आमचं पत्रकार मंडळ यावर केलं म्हणून त्याला हा दिवस मी असे अर्पण करणार. विशेष म्हणजे आपला वैदिक मंडळ, आपला वैदिक मंडळ साहेब सांगतो तुम्हाला, एवढा मी काम करतो, एवढा मी कार्यक्रम करतो, म्हणजे आमच्या वैदिक मंडळ जीवर सगळं काम करतो. एवढा पूर्ण सहकार टाइम घेणारा व्यक्ती म्हणजे आमचं सर्व वैदिक मंडळ. एकाचं नाव सांगणं भरपूर तुम्हाला कोण कोण माहिती आहे, भरपूर आम्हाला. त्यांनी झाडू मारापासून, झाडूपासून पुरं सिंहासनावर इथं कार्यक्रम पर्यंत पूर्ण सर्व सेवा करणारा आपला मंडळी, वैदिक मंडळी, त्यांच्या आयुष्य वाढवूया. त्याला सुद्धा जगद्गुरू आशीर्वाद म्हणून सांगून आज आमच्या डायव्हरचे सत्कार केले. डायव्हर म्हणजे चन्नप्पा म्हणून आमच्या शिवाप्पाच्या शिष्याच्या मुलगा आहे, लहान आहे. आमच्याकडे शिकून कमीत कमी त्यांनी 6 वर्षपासून आमच्याकडे आता ड्रायव्हिंग करलेलं. त्यांनी 6 वर्षमध्ये एक दिवस मी सुट्टी केली नाही. बघा लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, खरं सांगतो तुम्हाला, 6 वर्षमध्ये एक दिवसही सुट्टी केलं नाही. ताप आलं तर सुद्धा सोडलं नाही, कावडी सोडलं नाही. आमच्या प्रवास किती माहित आहे, तशी सुद्धा त्यांनी भरपूर आमच्या सेवा केलेली आहे. त्यांच्या सुद्धा सद्गुरूची कृपा आशीर्वाद आलेले सर्व मंडळीचा आशीर्वाद सांगून आपल्या जगद्गुरू पासनीला अनंत कोटी प्रणाम करून 4 शब्दाला विनंती होतो. सांबदेव नमः. हर हर महादेव. सद्गुरू डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज की. त्यानंतर आपल्या मंदिराचं ज्याने बांधकाम पूर्ण केलं असे राजू मिस्त्री यांनी, स्वतः महाराज या मंदिराचे इंजिनियर आहेत. महाराजांनी पूर्ण स्वतःच्या कलेनं हे हौडी स्वामींचं मंदिर राजू मिस्त्री यांना नियोजन करायला लावून बांधकाम करून घेतलेलं आहे. असे राजू मिस्त्री यांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर काल 1-2 सत्कार राहिलेले आहेत. रसिकाबाई हुडे आले आहेर द्या, शिवराजांना आहेर द्या त्यांचा आहेर. रसिकाबाई हुडे कवठाळा यांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर शिलाबाई नागनाथ मालोदे यांनी आशीर्वाद घ्यायचा आहे. यानंतर या ठिकाणी माननीय मंत्री महोदय साहेबांना विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.
हे मिस्त्री आहेत. महाराज स्वतः इंजिनियर होते मंदिराचे. त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी जसे सांगितले त्या पद्धतीने त्यांनी बांधकाम केलं. असे मिस्त्री राजकुमार मिस्त्री यांना मठाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. पूर्ण आहेर सुवर्ण अर्पण करून त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. श्रीमद जगद्रूपंजाचार्य महाराज की जय. सद्गुरु होगी स्वामी महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय. सावकार सावकार. नाही तुम्ही 2 मिनिट त्यानंतर 2च मिनिटं माननीय बनसोडे साहेबांचं मार्गदर्शन होईल आपल्याला. हा सांगितलं. शिलाबाई नागनाथ मालदे हे आशीर्वाद घेत आहेत. सद्गुरू हावगी स्वामी मंदिर सुवर्ण सोहळ्याला उपस्थित आहे कारमंदे आपण स्टेजवरती यायचं. वाराणसीचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, परमपूज्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, परमपूज्य महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, परमपूज्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, परमपूज्य सिद्धलिंग महास्वामीजी देवलीकर, परमपूज्य शिवानंद महास्वामीजी सायगाव आणि परमपूज्य श्रीपती प्रभू पंडित आराध्याय शिवाचार्य महाराज हाळीखेडीकर, परमपूज्य संगम बसप्पा स्वामीजी निलंगा, या सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी प्रास्ताविक केलं ते शिवभक्त परायण उद्धव महाराज हैबतपूरकरजी, शिवभक्त परायण तानाजी महाराज थोटवाडीकर, शिवभक्त परायण शिवराज नावंदे गुरुजी, राजेश्वर स्वामीजी, या सर्व गुरुवर्य कीर्तनकार प्रवचनकार या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शहराचे प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक राजशेखररावजी निटोरे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबजी पटवारी साहेब, आणि तथाई हैबतपुरे, मनोजजी पुदाने साहेब, समीरजी शेख, वसंतजी पाटील, शिरवानपूर आलेले संभाजीरावजी पाटील, सुभाषांना धनुरे साहेब, बाबूरावजी बिरादर साहेब, विमल काकू गर्जे, ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब, प्रमोदजी काळोजी साहेब, शाहूराज ढोबळेजी, राम मोतीपोळेसी, बसवराजजी ब्याळेजी, लोकमतचे पत्रकार VS दादा कुलकर्णी, बिभीषणजी मध्यवार, राजू किनीकर, सुनीलजी हवा, संगम पटवारीजी, श्रीनिवासजी सोनी, महादेवजी रोडगे, नागनाथजी गुट्टे, आपल्या समाजाचे बसवभक्त आणि मुख्यमंत्री सडक योजनेचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वरजी मुकदम, वीरभद्र महाराज सताळकर, रेखाताई कानमंदे, लक्ष्मीआऊ पांढरे, जयश्रीताई खेळगे, पोस्तेताई, आमच्या शिलाताई आणि सौर मार्तंड पुरस्कार विजेते रविराज किडलेजी,
श्रीमती संगीताताई मोतीपोळे आणि आजचे अन्नदाते, खरं तर त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे, जे निलेशजी पाटील व सो श्रद्धा पाटील आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी, पत्रकार बांधवांनो, सर्व सद्भक्त, सोनियाचा दिन आज अमृते पाहिला, धन्य आज दिन भला आम्हा थोर लाभला, जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघ्या शिवरूप गाडे, ऐसे या संताची हुडे निर्भये हिंडो. तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कृतिवाणू, गुरु हा संत कुळाचा राजा, गुरु विना देव नाही दुजा, गुरु हा प्राण विसावा माझा. अशा प्रकारे हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली गेली 7 दिवस हा सोहळा आपण त्या ठिकाणी पाहतो. खरं तर या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे काही कर्तव्य होते, ते कर्तव्य पार पाडण्याचं काम मी शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सूचनानुसार या ठिकाणी मला पाडता आले. खरं तर महाराजांना आज ते भावनाविश झाले. महाराज खरं तर तुमच्या मध्ये ईश्वराची एक मोठी शक्ती आहे. आज इथे महास्वामीजीचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहेच, पण वरून सुद्धा आपले शिवलिंग शिवाचार्य महाराज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद मोठ्या संख्येने त्या ठिकाणी देत आहेत. आणि पहिल्या दिवशी तुम्ही थोडासा निराश झालात म्हणून सांगितलात, पण महाराज तुमच्यामुळे एवढी शक्ती आहे की आज इथं बसायला सुद्धा जागा नाही. कसलीही सोय, कसलीही यंत्रणा न पुरवता एवढी मोठी संख्या, खरं तर हा मंडप फार कमी झाला, अपुरा मंडप पडलेला आहे. आणि म्हणून महाराज निटोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, शिलाताई मी तुम्हाला शब्द देतो इथं की पुढचा कार्यक्रम लाखोच्या संख्येनं आपल्या मुदगीरमध्ये घेण्याचा संकल्प आजच्या या 7व्या दिवशी आपण त्या ठिकाणी करूया. मी महाराजांशी सोबत चर्चा करत होतो, निटोरे साहेबांसोबत चर्चा करीत होतो की एक मोठी कथा, मग ती मिश्राजीची असेल तर आमच्या तोंडचीरच्या महिलांनी टाळ्या वाजवल्या, किंवा आपल्या देवी काय नाव, तर शिलाताईलाच नाव माहित नाही, नाही हा कनकेश्वरी देवी असतील, किंवा नांदेडला कोण आल्या होत्या बघा, आमच्या हवासाहेबाला सुद्धा माहित नाही. ज्या माझ्या महिला भगिनींनी एकत्रित येऊन मला जे नाव सांगतील त्या या 6 महिन्याच्या आत त्या आपण मोठी कथा आपल्या उदगीरला घेण्याचा संकल्प आपण इथे त्या ठिकाणी करूया. मिश्राजी ठीक आहे, काही अडचण नाही, याची जबाबदारी शंभुलिंग महाराज आणि महास्वामीजी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो की या भागाचा लोकसेवक म्हणून तुम्ही त्यांची तारीख आम्हाला मिळवून त्या ठिकाणी तुम्ही द्या, आणि मी सर्व तुमच्या कृपेनं तुमच्या सहकार्यानं सगळी व्यवस्था करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. हा शब्द सुद्धा माझ्या माय बहिणी समोर मी या ठिकाणी तुम्हाला देतो. स्वामी महिला मंडळ सर्व महिला मंडळ म्हणा
हो हावगी स्वामी सर्व महिला मंडळा सुद्धा विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस म्हणसाल त्यावेळेस लगेच, ही जागा पुरत नाही. किमान 100 ते 200 एकर जागा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. ही जागा पुरत नाही. म्हणून शंभुलिंग महाराज काही काळजी करू नका तुम्ही, बस. अहो इथं जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जे आपल्या सोबत आहेत, त्यांचा निस्ता डोक्यावर जरी हात जरी ठेवला तर माणसाचं सोनं त्या ठिकाणचं होतं. आणि साक्षात शंभुलिंग महाराजांनी आपल्याला एवढी मोठी सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त करून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून महाराजांचं मनापासून अंतकरणापासून मी कौतुक आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी मी करतो. आणि महाराजांनी जी इच्छा व्यक्त केली, महाराज हे घडवणारे, हे सगळे करणारे तुम्ही आहात, आम्ही फक्त सेवक आहोत. आणि म्हणून जिल्हा निर्मितीची इच्छा व्यक्त केली तुम्ही. जिल्हा निर्मितीला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या उदगीर शहरामध्ये आणि जळकोट शहरामध्ये आपण करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर छोटे छोटे राज्य होतील. महिलांना पण त्या ठिकाणी आरक्षण दिले. महिलांना पण भविष्यामध्ये आमदारकी खासदारकी त्या ठिकाणी भेटणार आहे. मंत्रीपद त्या ठिकाणी भेटणार आहेत. 33% आरक्षण देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी तुम्हाला केलेलं आहे. आणि म्हणून जे त्यांनी छोटे छोटे राज्य करतील आणि महाराष्ट्र शासन सुद्धा महाराष्ट्रामध्ये 22 जिल्हा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतो. त्याचे सर्वे सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस 22 जिल्हा निर्णय घेण्याचं ठरतील त्यावेळेस नंबर 1 ला आपला उदगीर जिल्हा निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी करूया. पण हे करण्याकरता शिलाताई कशाची आवश्यकता आहे? तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही देणार का नाही देणार? एकदा हात वर करून मला सांगा बरं सगळ्यांनी. आजपासून फक्त 3 महिने विधानसभेला राहिलेत. लोकसभेचं तर इलेक्शन झालं. तुम्ही काय केलंय मला माहित नाही. या देशाला जर महासत्ता बनवायचा असेल, जगामध्ये आपला दबदबा निर्माण करायचा असेल तर तिसऱ्यांदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान पाहिजेत. तशी कृपा, तशी ईश्वराला प्रार्थना, तसं यज्ञ 4 तारखेपर्यंत आपल्याला करावे लागणार आहेत. आणि म्हणून विधानसभेला सुद्धा आतापासूनच आपण सगळेजण मिळून जो कोणी व्यक्ती काम करीत असेल त्याच्या पाठीमागं खंबीररित्या महास्वामीजीचं तर काल आशीर्वाद मला दिलेतच. शंभुलिंग महाराज तर माझ्याविषयी सांगतायतच. मी जर खरोखर काम केलं असेल दोंडारकर महाराज तर तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आता परीक्षा तुमची आहे. कारण 5 वर्ष मी एकही दिवस, जसं मोदी साहेब सुट्टी घेतली नाही तसं मी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. ज्या हेतू करता मला तुम्ही निवडून दिला होता, जे मी माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, सगळेच्या सगळे कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कामं त्या ठिकाणी मी करून दाखवलेले आहेत. म्हणून माझ्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आता इथून शेजाऱ्याला, मैत्रिणीवाला, नातलगाला सगळ्याला आपण सांगितलं पाहिजे. आता चिन्ह काय येणार आहे मनोज दादाच्या हातात आहे. घड्याळ येणार आहे, काजू काय येणार आहे मला माहित नाही. पण जे काय चिन्ह येईल ते त्याचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी आपण करावा. पण मी खरंच डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचं अंतकरण या ठिकाणी भरून आलं. सर्वांची साथ त्याला त्या ठिकाणी लाभली. सर्व कीर्तनकार, प्रवचनकार,
सर्वांनी इथं येऊन हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पाडला. महाराज काळजी करू नका, तुमचा भक्त गण फार मोठा आहे. खरं तर आता आपले निलेशजींनी एका फोनवरती तुम्ही त्यांना किती पैसे म्हणला असतात तर ते दिले असते. फक्त 5 लाख रुपये त्यांना म्हणला तर एका मिनिटामध्ये निलेशजींनी श्रद्धाताईंनी त्या ठिकाणी तुम्हाला आणून हे अन्नदान करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपला सर्वांचा खरं तर आज खूप मोठा सोहळा हावगी स्वामी मठामध्ये त्या ठिकाणी झाला. मला सुद्धा त्या ठिकाणी हातभार लावण्याची संधी VS दादा मला त्या ठिकाणी लाभलेला आहे. हे सगळं दादा, हे सगळं ईश्वराने लिहून ठेवलंय. माझ्या स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा कॅबिनेट मंत्री होईल. कधीही मागणी कुठे मी केली नव्हती, पण हे सगळं चमत्कार ईश्वराचे आहे. म्हणून कर्म कार्य कीर्तिताई धनशेटताई केलं पाहिजे काम. आणि म्हणून मी तुम्हाला इथं शब्द देतो की भक्तिस्थळाला सुद्धा त्याचा एक चांगल्या पद्धतीने आराखडा तयार करून एक चांगला आर्किटेक्चर नेमून जे महाराजांचं स्वप्न होतं की मराठवाड्यामध्ये भक्तिस्थळ ही एक भव्य दिव्य मोठं तीर्थक्षेत्र आणि एक पर्यटन क्षेत्र त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, हे भूमिका त्यांची त्या ठिकाणची होती. म्हणून शिलाताई जेवढे पैसे लागतील, नावंदे गुरुजी जेवढे पैसे लागतील, नितीन गडकरी साहेबांच्या सभेमध्ये गडकरी साहेबांनी सुद्धा केंद्राकडून आणि राज्याकडून आम्ही जेवढे पैसे 100-200 कोटी रुपये लागू द्या, त्याचा आराखडा तयार करून जर भक्तिस्थळाची जर टीम माझ्याकडे आली तर महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्राकडून सुद्धा आपण शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक करण्याचा संकल्प या कार्यक्रमामधून या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलात, या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्षपद मला या ठिकाणी दिलात आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याची संधी शिवलिंग शंभुलिंग महाराजांनी या ठिकाणी मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी वीरभद्र महाराज तुमचे सुद्धा मनापासून कौतुक आणि अभिनंदन सुद्धा करतो. तुम्ही सुद्धा सगळ्या कीर्तनकार प्रवचनकर आणि थोडासा सगळ्या लोकांना सांगून हा त्या ठिकाणी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. महास्वामीजींचा शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचा, शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचा. धन्यवाद.